आज या ठिकाणी दत्ताभाऊ गवारे यांच्या अधिवेशनाचा खरं तर तिसरा दिवस आणि आता काही वेळापूर्वी त्यांची तब्येत खरं तर खूप खालावलेली आहे. खरं तर ही वेळ यायला या ठिकाणी नव्हती पाहिजे, परंतु ती आली आणि आज आपण सगळे त्या गोष्टीचे खरं तर या ठिकाणी साक्षीदार आहोत. आत्ताच या ठिकाणी आदरणीय आपल्या विभागाचे खासदार अमोलजी कोल्हे साहेब, त्यांचे पीए, त्याचप्रमाणे तुषार भाऊ, हे सर्व मंडळी खरं तर या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. परंतु गेल्या 3 दिवसात प्रशासनाचा एकही माणूस या ठिकाणी खरं तर आलेला नाही. आज आमची आदिवासी मुलं खऱ्या अर्थानं आश्रमशाळेमध्ये शिकतात आणि त्यांना या अशा घाणेरड प्रकारचं अन्न देणं, ते अन्न द्यायचं, त्यानंतर मुख्याध्यापकांचे त्या ठिकाणी अहवाल येणं की या ठिकाणी आळ्या होत्या आणि एक मुजोर अधिकारी जो ते सगळे पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतोय आणि प्रशासनही त्याच्या बरोबर आहे, ही खरं तर या ठिकाणी खेदाची गोष्ट आहे. काल दत्ताभाऊंचं शिष्टमंडळ आम्ही म्हणजे मी स्वतः त्याच्याबरोबर होतो. कमिशनर मॅडमला त्या ठिकाणी आम्ही भेटून आलो. कमिशनर मॅडमला सुद्धा आम्ही निवेदन दिलंय. खरं तर भाऊ आपण सांगतो, या घोडेगाव प्रकल्पामध्ये या देसाई नावाच्या मुजोर अधिकाऱ्याने एवढा गोंधळ घातलाय, यदा कदाचित तो आता निलंबित होईलच, परंतु त्याच्यानंतर सुद्धा त्याच्या चौकशा वर्षभर थांबणार नाही. माझ्याकडे खूप डॉक्युमेंट्स आहेत. आत्ताही साहेबांशी तुम्ही बोला, आपण आता डीवायएसपीकडे जाऊ. माझ्याकडे आत्ताही सगळं निवेदन तयार आहे. कलम 3(1)(1), कलम 3(2)(6) या कायद्यान्वये त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होतोय. त्यांनी आपल्या या आदिवासी समाजाच्या मुलांना घाणेरडं अन्न खायला देण्याचा प्रयत्न केलाय. कारण त्यांनीच त्यांच्या काही मुलाखतीमध्ये असं सांगितलंय की काही शाळेंचा आम्हाला अहवाल आलाय, आळ्या आहेत, काही शाळेंचा अहवाल आहे, आळ्या नाही. म्हणजे त्या ठिकाणी ते अन्न खायला दिलेलं आहे. मुथाळण्याच्या शाळेत देखील अन्न खायला दिलेलं आहे, तिथील भाजी परत गेलेली नाही. आज आपल्या माध्यमातून मी आपणास एक विनंती करतो, आपण खासदार साहेबांना त्वरित या ठिकाणी बोलून मध्यवर्ती स्वयंपाकगृह कोटमदरा याचे 29 तारखेपासूनचे सीसीटीव्ही संग्रहित करून ठेवायला सांगा. हा लबाड लांडगा लवकरच ते सीसीटीव्ही फुटेज घालवण्याच्या मार्गावर आहे. त्याच्यामध्ये सगळं दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे. तो सांगतो ना की अन्न प्रशासनाच्या जे काही आले होते प्रतिनिधी, त्यांना आम्ही सॅम्पल दिलाय. तो सॅम्पल कोणता दिलाय हे सुद्धा समाजासमोर आलं पाहिजे. माझी विनंती आहे, आमच्या सगळ्या शिष्टमंडळाची आपल्याला विनंती आहे, तुम्ही आत्ताच त्या देसाईंना फोन करून ते सीसीटीव्ही फुटेज संग्रहित करायला सांगा. नाहीतर मी सांगतो, तो 2 दिवसात सांगणार सीसीटीव्ही बंद आहे, सीसीटीव्हीची हार्ड डिस्क करप्ट झाली, या सगळ्या गोष्टी तो करणार. कारण आतापर्यंतचे सगळे पुरावे त्यांनी नाहीसे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून खूप गोष्टी आहेत. आता फक्त आपण या आळे प्रकरणावरच बोलू. दत्ताभाऊंची प्रकृती बिघडत चाललेली आहे. आपण आता डीवायएसपीकडे जाऊन पहिल्यांदा त्यांच्यावर गुन्हा दाखल कसा होईल याकडे सगळेजण लक्ष देऊ. आणि माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे, आपण सर्वांनी या लढ्यात सहभागी व्हा. मी दत्ताभाऊचा मित्र आहे. रात्री दत्ताभाऊची मुलगी आली, डोळ्यात पाणी आलं, रडली ती, पप्पा जेवायला कधी येणार. अरे तिचं डोळ्यातले अश्रू पाहून आमच्या डोळ्यात अश्रू आले. तिचा पप्पा म्हणतो तेव्हा आज काय, म्हणजे मी मरेल तेव्हा जेवायला येईल, ही वेळ आपल्या समाजावर आली. अरे धिक्कार आहे अशा या अधिकाऱ्यांचा. दादा मी नाही जास्त बोलू शकत, फक्त दादा तुम्ही कोल्हे साहेबांना विनंती करा. मी आमदार साहेबांशी पण आता बोलणार आहे. तात्काळ या मुजोर अधिकाऱ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हे पुरावे मिटवण्याचे जे कोणी सहभागी आहेत या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे. जय हिंद, जय आदिवासी.